बिचारी ती आई देवाला विनंती करत होती, देवाला सांगत होती बरं का, आता काय ताकद आहे का माझ्यामध्ये, बळ आहे का, शक्ती आहे का, करावं लागतंय. नाही करावं तर वेळेवर चहा मिळणार नाही, नाही करावं तर वेळेवर जेवण मिळणार नाही, करावं लागतंय बरं का. आणि असा विचार करत 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 देवा देवा, अरे देवा तू आहेस कुठे, अशा प्रकारे ती धावा करत देवाची आठवण करत पुढे निघालेली. नेमका एक बांध संपलेला, त्याला पर्या म्हणतो आपण आता बरं का, तिथे तिचा पाय थोडा घसरला, एकीकडे भारा आणि एकीकडे ती पडल्याबरोबर डोक्याला हात लावला, यमाला हाक मारायला लागली. बोलते देवाचा तर आतापर्यंत धावा केला, पण आता कोणाचा धावा करू आपण, यमाचा. कुठे आहेस, कुठे तू थांबलाय कुठे, चांगल्या चांगल्यांना घेऊन जातोय, तरुण तरुणांना घेऊन जातोय, ज्यांना काही त्रास नाही त्यांनाही घेऊन जातोय. काय ये बाबा एकदाचा उचल मला रे दादा, उचल. शब्द लक्षात ठेवा, दादा ये रे, ये एकदाचा उचल मला. यम विचार करतो, बलच आणायला जावा तर लोक काही सहज निघत नाहीत, येत नाहीत, सहज घर सोडतात का, नाही ना. आणि ही आई कोण आहे की जी स्वतःहून हाक मारते. यम आला, उभा राहिला पुढे. आई पाहते तर अकराळ विकराळ रूप, आणि तिला खात्री झाली की हा यमच आहे, तरी पण खात्री करून घ्यायला विचारते, कोण रे बा तू, तुम्ही मला बोलावलत ना, यम. तेव्हा त्याला सांगितलं, दादा अरे किती हाका मारायला लावशील रे, किती बोलवायला लावशील, केव्हापासून तुझा धावा करते मी, केव्हापासून तुला बोलावते. हा भारा माझा एक साईडला पडलाय, तो एकदाचा माझ्या डोक्यावर उचलून दे, एकदाचा उचल मला भारा. आपला विषय काय होता, माणूस किती जरी त्रासला ना, किती जरी वैतागला ना, पश्चाताप किती जरी झाला तरी तो अंतःकरणापासून नसतो. ज्यांना अंतःकरणापासून पश्चाताप झाला ना, त्यांनी मार्ग बदलला, त्यांचं जगणं वागणं बदललं, त्यांची कर्म बदलली, त्यांचे विचार बदलले. ज्यांना अंतःकरणापासून पश्चाताप झाला त्यांचे. म्हणून पश्चाताप सुद्धा अंतःकरणापासून होणं गरजेचं आहे. बघा हा, जी काही आपल्याकडून कर्म घडतात ना माऊली, नेणिवेतून घडलेली कर्म जाणीव नाही ना, आपल्याला कळत नाही ना, ठीक आहे हरकत नाही. भगवंत म्हणतात त्याची परतफेड कशी करायची ती बघेन मी, त्याची झळपण तुला लागू देणार नाही. परत एकदा ऐका हा, नेणिवेतून केलेले कर्म, कर्माची परतफेड तर प्रत्येकाला आहेच आहे, ती चुकतच नाही. तो ज्ञानी असू द्या, परमार्थिक असू द्या, साधू असू द्या, संत असू द्या, देव असू द्या. पण भगवंत म्हणतात नेणिवेतून जी काही तुझ्याकडून झालेली कर्म आहेत ना, आता जर परिवर्तन होत असेल, आता जर बदल होत असेल, तर मागच्या कर्माची फेड तुझ्याकडून कशी करून घ्यायची ते मी बघेन, त्याची तुला झळही लागू देणार नाही. आणि तेवढंच सत्य आहे बरं का माऊली, तेवढंच सत्य आहे. फक्त केलेल्या कर्मापासून जर आम्हाला मुक्त व्हायचं आहे तर केलेल्या कर्माचा पश्चाताप महत्वाचा आहे, पश्चाताप महत्वाचा आहे, झालाच पाहिजे. वाल्याचा वाल्मिक तेव्हा झाला जेव्हा त्याला कळलं आता वाटेकरी कोण नाही. वाटेकरी कोण नाही म्हटल्यानंतर त्याला केलेल्या कर्माचा पश्चाताप झाला, आणि पश्चाताप झाल्यानंतर अनुतापाने आसन घातलं. आसन घालताना बसताना तपश्चर्याला वाल्याकोली होताना, तपश्चर्याला बसताना वाल्याकोली होताना तपश्चर्या अशी केली की उठताना वाल्मिक झाला. आम्ही ही ग्रंथ वाचनाला बसताना जरी वाल्याकोली असलो तरी वाचन झाल्यानंतर वाल्मिकामध्ये रूपांतर झालं पाहिजे. आम्ही देवपूजेला बसताना ज्या काही रूपात असून त्या रूपात, कारण संसार करायचे, प्रपंच करायचं आहे बरं का, समाजामध्ये राहायचंय, काही गोष्टी आम्हाला स्पर्श करत असतील, पण जरी आम्ही नामस्मरण करण्याच्या आधी बसताना, नामस्मरण करताना बसताना ज्या स्थितीला आम्ही असू त्या स्थितीला, पण साधना झाल्यानंतर, उपासना झाल्यानंतर, देवपूजा झाल्यानंतर उठताना आम्ही वाल्मिक झालो पाहिजे, बदल झाला पाहिजे, परिवर्तन झालं पाहिजे.
परिवर्तन झालं पाहिजे. आणि म्हणून केलेल्या कर्मातून मुक्त होण्याचा सगळ्यात मोठा उपाय जर असेल तर पश्चाताप. अंतःकरणापासून ज्या वेळेला मौली पश्चाताप होतो ना, त्यावेळेला बदल दिसतो आपल्याला. बरं का, अंतःकरणापासून ज्या वेळेला पश्चाताप होतो त्यावेळेला बदल दिसतो, तो झाला पाहिजे. म्हणून अंतःकरण महत्वाचं आहे. बरं का, कितीतरी लोक आपल्याला आजूबाजूला असे भेटतात प्रवासामध्ये, कुठेतरी आपण एखाद्या कार्यक्रमात गेल्यानंतर, नाही का. काही विशेष करून जी वरिष्ठ माणसं असतात ना, वृद्ध माणसं असतात ना, ती ह्या सगळं आता वातावरण बघितल्यानंतर बोलतात सुद्धा, काय चाललंय, अतिशय दयनीय अवस्था आहे. पश्चाताप होतो त्यांना, पश्चाताप होतो. कारण त्यांनी काढलेले दिवस काय, ही वृद्ध माणसं जी आहेत ना, त्यांनी बघितलेले दिवस, त्यांनी काढलेले दिवस, आणि आज ते पाहतात त्याच्यामध्ये एवढ्याच काळामध्ये खूप फरक वाटतोय त्यांना. खूप बदल वाटतो माऊली, खूप बदल वाटतो. बरं का, आता प्रत्येक गावामध्ये अशी काही 2-4 माणसं असायची. ती माणसं रस्त्यातून येताना जरी दिसली ना, तरी पोरा जर भोवरे खेळत असतील तर भोवरे टाकून पळून जायचे. मामा करे की कुठे, दरारा होता, धाक होता. नुसता दिसायचं लांब गेलं, खेळता खेळता कोणी बोलला ना, अरे तो बघ तो बाबा आला, ते बघ ते काका आले, काका आले, बाबा आले, नुसता आवाज जरी आला ना कानावर, पळून जायचे तिथून. तो धाक, तो दरारा होता. बरोबर आहे की नाही? आजही माझ्या वयस्कर आजी अशा काही पाहायला मिळतात. आता एक 10-12 दिवसापूर्वी मी एका ठिकाणी गेलो आणि त्यांच्या घरामध्ये अशी खाट होती. बरं का माऊली, त्या खाटेवर बसलेलो, असा मी, आजी अशी बाजूला बसेल, त्या घरातली आजी, आणि मस्त की आमच्या बाता चालल्यात आपल्या. त्या आजी बोलते, बाला काय चाललंय काय नाही, आमची विचारपूस चालू आहे. बरं का, मग त्यांनी त्या जुन्या गोष्टी लावल्या, तुमच्या गावातला अमुक तमुक हे ते, असं ते झालं. बाबा अमक्याचा असा नाता आहे, तमक्याचा तसा नाता आहे. पण बोलता बोलता काय झालं ना, आजीची नजर समोर गेली आणि तडकन आजी त्या खाटेवरून उठली. नुसती उठली नाही, पटकन पदर असा घेतला. बरं का, आजीला मी विचारलं, आजी काय झालं? तेव्हा तिने सांगितलं, भाऊजी आलेत समोरून. काय आजी बोलली? भाऊजी आलेत. ते भाऊजी जवळ आल्यानंतर मला बोलतात, महाराज कुठलं तुम्ही? बोलो मी उशीतचा. मला आता लांबचा जास्त दिसत नाही ना, कळतंय ना, मला आता जास्त लांबचा दिसत नाही ना, जवळ आल्यावर पण लवकर माणूस ओळख नाही. हे आजीला माहिती असताना सुद्धा भाऊजींना दिसो वा न दिसो, पण भाऊजी मला दिसतात, माझं उठणं कर्तव्य आहे. काही समजलं असेल तर बघा. आता तो विषय नाही, आता विषय महत्वाचा काय माहितीये का, हा जो बदल पाहायला मिळतो की नाही. पूर्वी नुसती चटणी भाकरी म्हणजे बुकणी करून ठेवायच्या घरी, आयत्या टायमाला तेल वाचायचा, भाकरी वर घ्यायची, हानाची 1-2 भाकर. खरंय का खोट आहे ना? आताच चायनीज फायनीज बघल्यावर काही कमी तल पाहिजे, मस्तकाला जात असेल त्या पिझ्झा, काही हे काही ते काय, अजून काय काय नाही. असू दे, हरकत नाही, आपली परिस्थिती तशी आहे. फक्त माझा बोलण्याचा उद्देश काय माहितीये का, की त्यांना हे सगळं बघितल्यानंतर पश्चाताप होतो, सगळं बघितल्यानंतर पश्चाताप होतो. गावाच्याच बाजूला एक साधू होते, मठामध्ये राहायचे, अरण्यामध्ये, जंगलामध्ये. गावाच्या बाजूला जंगल होतं आणि त्या जंगलामध्ये ते साधू राहायचे. तिथेच साधना करायचे मस्तकी. बरं का, आणि साधक वर्ग त्या ठिकाणी जायचा दर्शनाला, दर्शन घ्यायचे, विचारांची देवाणघेवाण व्हायची, ते मार्गदर्शन करायचे चांगल्या प्रकारे. तर गावातले 1-2-4 वरिष्ठ माणसं, वृद्ध माणसं, संध्याकाळच्या वेळेला त्यांना वाटलं की चला आता आपण फिरत 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 आश्रमात जाऊया. बरेच दिवस गेलो नाहीत, साधूचं दर्शन पण होईल आणि चांगले विचार ऐकायला पण मिळतील, आपला पण टाइमपास होईल. लोक टाइमपास साठी काय करतील सांगू शकत नाही काय. आणि ते 2-4 जण गेले, वृद्ध माणसं, वयस्कर माणसं, वरिष्ठ माणसं.
आश्रमात गेल्यानंतर मग त्यांचं ते संभाषण चालू झालं, बोलणं चालणं चालू झालं. जसं आता आपलं चाललं होतं तसंच सारखंच एकदम सेम. कारण वयस्कर माणसांच्या मुखातून जास्त करून तेच ऐकायला मिळते. आता पहिल्याने सुरुवात केली बरं का. महाराजजी म्हणे, आज आजूबाजूला जर बघितलं तर हिंसाचार, भ्रष्टाचार, अत्याचार एवढा बळावलाय की या डोळ्यामध्ये पाहावत नाही. काय काय ऐकायला मिळतंय म्हणे, काय काय ऐकायला मिळतंय. मग त्याने एक सांगितलं त्याला माहिती झालेलं की म्हणे अमुक अमुक ठिकाणी 12 वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला. नुसता अत्याचार नाही झालं तर त्या मुलीला ठेचून मारण्यात आलं. असं वाटतं हे कानावरच नाही पडेल तर बरं आहे. खूप दुनिया बदलली हो. जमाना बदलला, युग बदललं, दुनिया बदलली बरं का. दुसरा म्हणतो, हा ना महाराजजी, तरुण पोरं व्यसनाधीन झाल्यात. तरुण पोरं बर्बाद होताना पाहायला मिळतात. धाक राहिला नाही, कोणाचा वचक राहिला नाही, कोणाला घाबरायचा विषयच राहिला नाही. मुलगा बापाला घाबरत नाही बरं का. दुसऱ्याचं बोलणं, तिसऱ्याने बोलायला सुरुवात केली, महाराजजी नाही हो, कोणी कोणाचं नाही राहिलं बरं का. हाडाची काढं केली, रक्ताचं पाणी केलं, कशातच काही कमी पडलो नाही. मी माझ्या नातेवाईकांसाठी पाहिजे ते केलं, मी माझ्या मित्रांसाठी पाहिजे ते केलं, मी माझ्या घरातल्यांसाठी पाहिजे ते केलं, मी माझ्या मौज मजेचा विचार सुद्धा केला नाही. पण महाराजजी, आज माझी परिस्थिती अशी आहे की ना नातेवाईक कोणी माझे, की ना मित्र माझे, घरातले सुद्धा आता किंमत करायला लागले. का? थकलो गेलो. कलियुग आहे शेवटी. ह्या कलियुगामध्ये राहायचं म्हटल्यानंतर खूप पश्चाताप होतो हो, खूप पश्चाताप होतो. काय बोलणं आहे त्यांचं. आणि हे ऐकता आपल्याला पण असं वाटत असेल ना, वाटतंय की नाही खरं सांगा. ज्या वेळेला आपण असं काहीतरी वेगळं ऐकतोय नाही का, वेगळं घडलेलं ऐकतोय, त्यावेळेला आपल्यालाही पश्चाताप वाटतो. अरे या कलियुगामध्ये आपण राहायचं कसं, जीवन जगायचं कसं बरं का. आणि चांगल्या माणसाला पश्चाताप होतोच नक्कीच. बरं मला सांगा, आता ह्या तिन्ही बाबांचं जे काही बोलणं होतं हे खरं आहे की खोटं आहे? खरं आहे की नाही? सगळं बदल झालंय की नाही पूर्ण? तेवढा आपल्यालाही पश्चाताप होतो की नाही? आपल्यालाही कधीतरी असं वाटतंय की नाही की ह्या कलियुगामध्ये, ह्या अवतीभोवती असणाऱ्या ह्या पसाऱ्यामध्ये, अवतीभोवती असणाऱ्या ह्या सगळ्या काही गोष्टी ज्या कानावर येतात, पाहायला मिळतात ना, ह्या असं वाटतंय डोळे मिटवून घ्यावा, एवढा पश्चाताप होतो माणसाला. या तिघांचं बोलणं ऐकल्याबरोबर साधूने फक्त एकच शब्द मुखातल्या काढला, खरंच जर तुम्हाला तेवढाच पश्चाताप होत असेल तर माझ्या आश्रमात जागा आहे. काय समजलं की नाही समजलं? साधू काय बोलले? खरंच जर तुम्हाला तेवढाच पश्चाताप होत असेल की ह्या गोष्टी मला पाहावत नाही, ऐकावत नाही, या गोष्टींनी माझा स्पर्शही करायला नको, आणि विशेष म्हणजे या कलियुगामध्ये दिवस कसे काढायचे ते साधू म्हणतायत, तुम्हाला जर त्या गोष्टी स्पर्श कराव्या नाहीत असं जर वाटत असेल, आणि तुम्हाला या कलियुगामध्ये राहून जर सत्ययुगाची कर्म करायची असतील तर या ना माझ्या बाजूला आश्रमामध्ये. पण ज्या वेळेला साधूंचं ते वाक्य ऐकलं ना की निवांत राहायचं असेल, कलियुगात राहून जर सत्ययुगातली कर्म करायची असतील तर माझ्या बाजूला या, माझ्या जवळ या, माझ्याकडे या, आपण सगळे इथे राहू. जो आनंद मी घेतोय तो आनंद आपण घेऊ, जी आत्मप्रचिती मला आहे ती आत्मप्रचिती आपण घेऊ, जो परमानंद मी अनुभवतोय तो परमानंद आपण अनुभवू. एवढं ऐकल्याबरोबर तिघांनी पण चेपली घातल्या ना गावाच्या दिशेने निघाली. आपला विषय आहे अंतःकरण आणि पश्चाताप. काय कुठलीही गोष्ट मौली, कितीही तुम्ही वरून ठरवा, बस आतापासून अजिबात वाईट बोलायचं नाही, हे तुम्ही ठरवलं, मनाने ठरवलं का? ज्या दिवशी मन ठरवेल त्या दिवशी तुम्हाला ठरवायची गरज लागणार नाही. तुम्ही ठरवताना जोपर्यंत वरचेवर, तोपर्यंत पटकन कधी पण निघून जातंय. मनापासून जर ठरवलं, अंतःकरणापासून जर ठरवलं तर तो बदल आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. ऐका, कदाचित थोडं म्हणजे काय माहितीये का, आपल्याला ते जास्त करून मध्ये ऍडव्हर्टाईज वगैरे पाहायची सवय आहे ना, मध्येच हसवा महाराज, मध्येच असं काहीतरी हे असं, त्यामुळे थोडंसं बोर वाटेल, पण हरकत नाही, जे आहे ते आहे.
अंतःकरण जर आपल्याला शोधायचं आहे, अंतःकरण जर आपल्याला पाहायचं आहे, तर अंतःकरण हे नाभिस्थानी आहे. आणि आपल्या संपूर्ण शरीरातला मेन पार्ट जर कुठला असेल तर नाभी, नाल. आईच्या गर्भात असताना सुद्धा ज्या वेळेला नवही द्वार आपली बुजली होती, त्यावेळेला आपल्याला श्वासाची गरज होती, ऑक्सिजन, आपल्याला अन्नरसाची गरज होती, सगळं त्या नालेच्या वाटे आपल्याला देण्यात आलं. आजही आपली नाल बेंब जिवंत आहे बरं का. तिथे काय काय आहे ते पाहू आपण. पहिलं म्हणजेच नाभिस्थानी अंतःकरण आहे. अंतःकरण, अंतःकरण मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या पंच अंतःकरण पंचकापैकी अंतःकरण तिथे आहे. दुसरं प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान या पंच प्राणांपैकी समान वायू तिथे आहे. समान वायू तिथे आहे. तिसरं परा, पश्चंती, मध्यमा आणि वैखरी या चारही वाचापैकी मुख्य परावाचा त्या ठिकाणी आहे. अंतःकरणी नाभिस्थानी उन्मेष वृत्ती त्याची परा जाणे जे श्रोती असं म्हटलेलं आहे. नाभिस्थानी उन्मेष वृत्ती त्याची परा जाणे जे श्रोती. नाभीच्या ठिकाणी काय आहे? परावाचा आहे, अंतःकरण आहे, समान वायू आहे. मौली समान वायू आहे. दुसरं सप्तचक्रापैकी स्वादिष्ठान, मूलाधार, मणिपूर, अनाहत, विशुद्धी, आज्ञा आणि सहस्रदूल या सप्तचक्रांपैकी मणिपूर चक्र त्या ठिकाणी आहे. म्हणून जे किचन मध्ये शिजतंय ना तेच ओटीवर येत आहे. जे स्वयंपाक रूम मध्ये शिजतंय ना तेच ओटीवर येत आहे. जे अंतःकरणामध्ये शिजतंय तेच ओटीवर येत आहे. आता तुम्ही किती आवडीने बसलात की सवडीने बसलात हे इथून कळतंय, ओटीवरून कळतंय. समजतंय ना मौली? तुम्ही तनाने बसलात की मनाने बसलात हे आपल्या चेहऱ्यावरून समजतंय. चेहऱ्यावरून. आता चेहरा म्हणजे काय साधं नका समजू. पासपोर्ट फोटो काढताना पहिला काय बघितला जातो? पाठीचा भाग बघितला जातो, पायांचा भाग बघितला जातो. माणसाची ओळख कशावर पटली जाते? एखाद्या ठिकाणी अपघात झाला, बाकी सगळं व्यवस्थित आहे, फक्त एवढा नाही ओळख पटत ना, चेहरा. आता जरा व्यवस्थित ऐका हा. मला बाकीच्या जातींची गरज नाही आणि त्यांना स्पर्श पण करत नाही, त्यांचा विचारही करत नाही. जे तुकोबांनी सांगितले, जे माऊलींनी सांगितले त्याचा विचार आपण करू. कमरेपासून खाली शूद्र, सगळी कर्म शूद्र कर्म कुठे आहेत माऊली? कमरेपासून खाली, कमरेपासून छातीपर्यंत पोटाचा भाग वैश्य, सगळा व्यापार इथे चालतो, सगळी देवाणघेवाण इथे होते, वैश्य. आणि छातीचा भाग क्षत्रिय, मानेपासून वरती ब्राह्मण. सगळं कोणावर अवलंबून आहे? ब्राह्मणावर अवलंबून आहे सगळं. बाहेर नका जाऊ हा. या तिघांचा उद्धार करायचा की नाही करायचा हे ह्या चेहऱ्यावर अवलंबून आहे आपल्या. कुठलाही विषय, कुठलाही विचार, कुठलीही वासना पहिले स्पर्श करते कुठे? पाहण्यातून वासना येते, ऐकण्यातून वासना येते, बोलण्यातून वासना येते, स्पर्श केल्यातून वासना येते, स्पर्शाने वासना निर्माण होते. क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अर्थात कमरेपासून खालचा भाग, पोटाचा भाग आणि छातीचा भाग या तिन्ही वर्णाचा उद्धार करण्याचा सामर्थ्य, अधिकार ह्या चेहऱ्याकडे आहे, आपल्या तोंडाकडे आहे, ब्राह्मणाकडे आहे. म्हणून असं म्हटलेलं आहे, पहिला विचार त्याचा केला पाहिजे. काय भले तुमच्या पोटामध्ये जे अन्न काही जात असेल, जे काही असेल, जातंय कुठून? ग्रहण करता कुठून? तोंडातूनच ना. तुमच्याकडे अंतःकरणामध्ये एखादा विचार येत असेल, तो माझ्याविषयी असा बोलला, तुम्ही ऐकलं कुठून? ऐकलं इथूनच ना. समोरासमोर एखादा जर काही तुम्हाला बोलला, तुम्ही जर त्याला बोलले, ही क्रिया झाली कुठून? इथूनच. मला सांगा, मग या तिन्हीचा जर उद्धार करायचा आहे तर आम्ही जगाचं ऐकावं का जगदीश्वराचं ऐकावं? आम्ही जगाला पाहावं का जगदीश्वराला पाहावं? आम्ही जगाचं बोलावं का जगदीश्वराचं बोलावं?
उद्धार करायचा अधिकार याचा आहे मौली. चांगलं बघितलं की चांगलं होतंय, चांगलं ऐकलं की चांगलं होतंय, चांगलं बोललं की आपोआप चांगलं होतंय. म्हणून अंतःकरणाचा विचार करत असताना बरं का, वैखरीमध्ये शब्द येतात पण त्याच्या उन्मेष वृत्ती नाभीजवळ तयार होतात. काय बोलायचंय ते ठरवतंय कुठं? अगदी साधं उदाहरण आहे. एखादा माणूस एखाद्या माणसाविषयी काहीतरी बोलला, त्याला माहिती झालं, तो माणूस त्याला भेटेपर्यंत माणूस पोटात विचार करतोय, अंतःकरणात विचार करतोय, भेटू दे तर खरं. 4-5 दिवसापासून त्याची वाटच पाहतोय मी, पण तो काही मला भेटला नाही. बरं, तो जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत त्याला जे बोलायचंय ते ओठात नाही, ते पोटात. तो भेटल्यानंतर मग ओठात, पण तोपर्यंत कुठे? म्हणून स्वयंपाक रूम जर स्वच्छ असला ना तर ओटीवर येणारे पदार्थ पण स्वच्छच येतात. पण स्वयंपाक रूम मधल्या बाईच्याच हातात जर मशेरी असेल, दोन्ही हात जर मशेरीतच भरला असतील, तर मग पाहुण्यांच्या हातात येणारी कब्बशी सुद्धा छापूनच येईल ना ती. या काही पुराणातल्या गोष्टी आहेत का? चालू वर्तमान काळातल्या गोष्टी आहेत. समजतंय ना? अंतःकरणामध्ये जे आहे ना ते आमच्या मनाकडे येते, जे मनाकडे आहे ते बुद्धीकडे येते, जे बुद्धीकडे आहे ते चित्ताकडे येते, आणि चित्ताकडे जे आहे अहंकार कार्य करायला लागतो मौली. म्हणून या ठिकाणी या श्लोकामध्ये भगवंत आम्हाला मार्गदर्शन करत असताना म्हणतात, मयव मनादस्व मय बुद्धी निवेशयः निवेशिष्यसि मयव अतरुद्वन संशयः. काय म्हणतात मौली याच्यावर भाष्य करत असताना, आगा मानस हे एक माझ्या स्वरूपी वृत्तिक करुणी घाली निष्कंक बुद्धी निश्चयसी. भगवंतानी छान बुद्धी दिली आपल्याला मौली, बरं का. फक्त त्या बुद्धीचा वापर आम्ही चांगल्या प्रकारे केला पाहिजे. चांगला उपयोग झाला तर सद्बुद्धी, आणि वाईट उपयोग झाला तर त्याला कुबुद्धी म्हणतात, दुर्बुद्धी म्हणतात. बरं का. प्रत्येक गोष्टीला बाजू दोन असतात. आपण बोलतो ना, एक मन बोलतो असा करावा ना, एक मन बोलतो नाही करावा. काय करावा ते काही मला कळत नाही. मन दोन नाही, बाजू दोन आहेत. बरं का मौली, मन दोन नाही, भगवंताने मन एकच दिले, त्याला बाजू दोन आहेत. कुठली बाजू ऐकायची आणि कुठल्या बाजूने कर्म कार्य करायचं ते आपल्यावर आहे. बुद्धी दोन नाही, बुद्धी एकच आहे. पण सद्बुद्धी का दुर्बुद्धी, कुबुद्धी, कशा पद्धतीने आपण कर्म करायचीच आहे. कर्माचे प्रकार आहेत, सत्कर्म का कुकर्म, सद्गुण का अवगुण, सद्विचार का कुविचार, अशा दोन बाजू आहेत. त्याच्यावर ते अवलंबून असते पाप का पुण्य. बरं का. आता बघा, प्रवास वर्तमान काळातला म्हणजे व्यवहारातला काय, आणि प्रवास मरणोत्तरचा काय. ऐका, हा प्रवास आता आपण करतो तो काय, आणि प्रवास मरणोत्तरचा काय. इथेही आपल्या प्रवासामध्ये आपल्या बरोबर काही ना काही पुंजी बरोबर असतेच, तेव्हाच आपण प्रवास करतो. बरोबर आहे की नाही? काहीच न घेता जवळ खिशात 1 रुपया नसताना तुम्ही प्रवास करा, कुठलीच वस्तू कुठलीच गोष्ट तुमच्या बरोबर नसताना तुम्ही प्रवास कराल. नुसता पडग्याला जाऊन यायचं असलं तरी पण घरच्या पिशवी घेऊन जाते बाई, कारण माहिती आहे तिकडनं येताना काहीतरी पिशवीत टाकून आणायला लागेल. ती नुसती पिशवी नाही, त्या पिशवीमध्ये पर्स आणि पर्समध्ये पैसे असतात. बरोबर आहे ना? आताच्या प्रवासामध्ये काहीतरी असेल तर आम्ही प्रवास करू शकतो, आमच्या जोडीला गाठोडं काहीतरी असेल तर. तसा मरणोत्तरचा प्रवास सुद्धा आमचा, त्या प्रवासामध्ये सुद्धा आमच्या बरोबर गाठोडं असतंय, त्या प्रवासामध्ये सुद्धा गाठोडं असतंय. काय न्यायचं ते आम्ही ठरवायचंय. देव नाही, हा देव सेवा करणार, देव सांभाळणार. त्या प्रवासामध्ये काय न्यायचं ते देव तुम्हाला सांगणार नाही, ते सांगण्यासाठी संतच. ठरवायचंय तुम्ही, पाप का पुण्य, दोन्ही गाठोड्यापैकी एक गाठोडा कुठला तरी, पापाचं की पुण्याचं, ते आपण ठरवायचंय. पापाचा गाठोडा जर असेल तर सहाय्य होत नाही पुढे, मरणोत्तर. आणि पुण्याचा गाठोडा जर असेल तर मरणोत्तर सहाय्य केलं जात आहे. ज्यांच्या दशक्रियांच्या निमित्तानं पण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. आईसाहेबांनी नामस्मरण केलं, देव कार्य केलं, धर्म कार्य केलं. जेवढं चांगलं जगता येईल तेवढं चांगलं जगण्याचा प्रयत्न केला. बरं का. सुरुवातीचा काल संघर्षाचा असेल कदाचित,
मेहनत करावी लागली असेल, कष्ट करावे लागले असतील. मामांना येता येता विचारलं मी, तर काहीतरी सुरुवातीला दूध धंदा होता का, बरोबर ना? आता दूध धंदा म्हटल्यानंतर काय मेहनत असते दोन्ही माणसांना, बरं का, त्या पुरुषाला पण आणि महिलेला पण. किती मेहनत करावी लागते, किती संघर्ष करावा लागतो, किती घाम गाळावा लागतो, ते त्यांनाच माहिती, नाही का? पण अशा काळामध्ये अतिशय मेहनत घेतली, बरं का, अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलं. आणि आज खऱ्या अर्थानं सेवा करणारी सून होती, सेवा करणारा मुलगा होता, नातवंड होती, चांगल्या प्रकारे अगदी आईची सेवा करत होते, चांगल्या प्रकारे अगदी गुण्यागोविंदाने सगळं काही चाललं होतं. दादा कार्यरत आहेत, दादांना नोकरी आहे, बऱ्यापैकी सगळं काही चाललंय ना. अशा वेळेला त्या दादांना सुद्धा वाटलं असेल की अरे माझ्या आईला उदंड आयुष्य लाभलं पाहिजे, सेवा घडली पाहिजे ना, आईचं मार्गदर्शन हवं आहे. ज्या बाबांनी आतापर्यंत आईला साथ दिली आणि आईने बाबांना साथ दिली, त्या बाबांनाही मनापासून वाटलं असेल ना, अजून मला माझ्या बाईची साथ हवी आहे, तिचा आधार मला हवा आहे. सुनेलाही वाटलं असेल आईची सेवा मला करण्याचं भाग्य लाभलेलं आहे, अजून माझ्याकडून सेवा घडावी देवा, त्यासाठी प्रार्थना केली असेल देवाला. नातवंडांनी प्रार्थना केली असेल, या परिवाराने प्रार्थना केली असेल, कारण परिवाराला सुद्धा चांगल्या प्रकारे आधार दिला, आईसाहेबांनी संस्कार केले, चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. पण माऊली, कितीही जरी काही आपल्याला वाटलं तरी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी आपल्या हातात नाहीत, म्हणून आपण म्हणतो ईश्वर सत्तेपुढे इलाज नाही. मग आता महत्वाचं काय? आईने परमार्थ केला, भक्ती केली, देवपूजा केली, देवाचं नामस्मरण केलं, धर्मकार्य केलं, आणि देवाचं नामस्मरण करता करता तुमचा आमचा निरोप घेतला. वयाच्या 70व्या वर्षी आईसाहेबांचा देहावसन झालं. मी म्हणेन, जर देवकार्य आईने केलं, देवाचं नामस्मरण केलं, तर आईची व्यवस्था आईने केली असं म्हणायला हरकत नाही. मरणोत्तरची व्यवस्था, बरं का माऊली, मरणोत्तरची व्यवस्था जी आहे ना, ती आपली आपण